हाय, हॅलो, नमस्कार. खटपटीचा आर जे प्रशांत तुमच्यासोबत आहे. आपल्याला माहिती आहे आपण नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती या चॅनलमार्फत येतच असतो. आज खूप वेगळ्या विषयांमध्ये आपण हात घालणार आहोत. सीनियर सिटिझन यांना अनेक वेळा एका व्यक्तीची गरज असते, एका मदतनीसची गरज असते, एक आया हवी असती आणि याच गोष्टींसाठी पुण्यामध्ये कर्नल्स क्यूब ही संस्था काम करते आणि फुले सर आत्ता माझ्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण आज सरांकडून याबद्दलच जाणून घेणार आहोत की यांच्यात नेमकी ही संस्था या गोष्टींसाठी काय काम करते आणि कशा प्रकारे आत्ता त्यांचं काम सुरू आहे. तर सर मला सुरुवातीला विचारायला आवडेल, कर्नल्स क्लब आपली ही संस्था जी आहे ती आत्तापर्यंत म्हणजे किती वर्षांपासून हे काम करते. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. आमची ही संस्था दॅट इज कर्नल्स क्यूब ही संस्था गेले 15 वर्ष पुण्यामध्ये कार्यान्वित आहे. आणि आमच्या संस्थेचं कार्य आम्ही 2 भागांमध्ये करत असतो. एक पहिला भाग आहे म्हणजे केअर गिवर्स ट्रेन करणे, आणि या बाबतीत आम्ही अनेक थरातल्या वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या पेशाच्या लोकांना ट्रेन केलेलं आहे. त्यामध्ये देहविक्री करणाऱ्या स्त्रियांपासून HIV पॉझिटिव्हपर्यंत आणि येरवडा तुरुंगातील रहिवाशांच्या पर्यंत आम्ही सगळ्यांना ट्रेन केलेलं आहे. आणि याशिवाय आम्ही वेगवेगळ्या वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना शिकवत असतो, जेणेकरून वृद्धांची काळजी घेणं त्यांना सोयीस्कर जाईल. म्हणजे आपल्याकडे फक्त आपण लोकांना उपलब्ध करून देत नाही, तर जी माझ्यासारखे तरुण आहेत त्यांना एक व्यवसायांमध्ये येण्याची, जॉबची एक खास संधी देखील देत आहोत. तर याचं प्रशिक्षण आपल्याकडेच दिलं जातं, त्यावेळेस याच्यामध्ये काही फीज आहे किंवा काही? हा एक चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आम्ही कुठल्याही प्रकारची फी आकारत नाही, परंतु आमची एक अट आहे की त्यांचं एक 18 वर्ष किमान कमीत कमी वय असावं, जेणेकरून बाल कामगार कार्य करतोय असं प्रश्न पडायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश आणि मराठीचं जुजबी नॉलेज तरी असायला पाहिजे, कारण डॉक्टरांनी किंवा नर्सनी पेशंटकरता काय लिहून दिलेलं आहे ह्याबाबत त्यांना वाचता तरी आलं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. आणि आजपर्यंत जवळपास 800-900 विद्यार्थी असे ट्रेन झालेले आहेत, जे आपापल्या परीने हॉस्पिटल्समध्ये म्हणा, क्लिनिक्समध्ये म्हणा, प्रायव्हेटली म्हणा काम करतात. याच्यासाठी कोणत्या शिक्षणाची किंवा काही याची गरज आहे की मेडिकलमधून काही शिक्षण असावं वगैरे असं काही? आमची अशी कुठलीही अट नाही आहे, कारण आम्हाला आमच्या सिलेबसवर आणि आमच्या ट्रेनिंगवर एवढा कॉन्फिडन्स आहे की आम्ही या लोकांना बऱ्यापैकी परिपक्व करून आम्ही बाजारात उभे करतो, जेणेकरून ते आपल्या पोटापाण्याकरता पैसे कमवू शकतात. मला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही त्यांना इंजेक्शन वगैरे देणं शिकवता का? तर आम्ही त्यांना इंजेक्शन देणे वगैरे हा प्रकार शिकवत नाही, परंतु फर्स्ट एड, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, होमिओपॅथ ह्या सगळ्याचं इन्क्लुडिंग CPRचं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. याशिवाय ध्यानधारणा, प्राणायाम आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची याबद्दलसुद्धा ट्रेनिंग देतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट एक असतो की जेव्हा आपण या 10वी पास नापास, 12वी पास नापास मुलामुलींना, ज्यांना खरंच पैशाची नीड आहे, निकड आहे, अशांना जेव्हा ट्रेनिंग देतो, तेव्हा त्यांच्या भाषेमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करण्याची आवश्यकता आम्हाला जाणवते. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना कौशल्य ह्या बाबतीत कसं म्हणजे संभाषण कला ही शिकवतो, जेणेकरून ते आपल्या रोगी नाही म्हणणार मी, पण आपल्या सिनियर सिटीजनची काळजी घेत असताना त्यांच्याशी किंवा त्यांच्या नर्सशी किंवा त्यांच्या डॉक्टरांशी संवाद साधू शकतील. आणि याच्यानंतर मला विचारायला आवडेल की या ज्या संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया आहे ही आपली नेमकी कुठे होते? आम्हाला पुणे महानगरपालिकेने एक हॉल दिलेला आहे, जिथे आम्ही हे प्रशिक्षण घेत असतो. आणि आमचं संजीवन रुग्णालयाशी संबंध घट्ट झालेले असल्यामुळे आमचं MOU झालेलं आहे, ज्याच्या निमित्ताने आमच्या प्रत्येक प्रशिक्षार्थीला आम्ही संजीवन हॉस्पिटलमध्ये ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो. आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही साधारणतः 90 तासाचं
थिअरी आणि 30 तासाचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो, जेणेकरून हे लोक कुठल्याही वृद्धाची काळजी घ्यायला गेले असताना दे कॅनॉट क्लेम की मला हे येत नाही म्हणून. आणि या कोर्सकरता आम्ही कुठलीही फी आकारत नाही. दिस इज फ्री ऑफ चार्ज. आणि हे प्रशिक्षण तुम्ही आत्ता सांगितलं जसं पुण्यातच होत आहे, पण हे फक्त पुण्यातच आहे की अजून कोणत्या एरियाजमध्ये पण सुरू आहे? आपल्या संस्था दुसरीकडे काही काम करते? आमच्या संस्थेची कुठलीही ब्रांच नाही, आम्ही पुण्यातच आहो. परंतु आम्ही नागपूरला आनंदाश्रममध्ये जाऊन ट्रेनिंग दिलेलं आहे. आम्ही सांगलीच्या वृद्धाश्रमात ट्रेनिंग दिलेलं आहे. आम्ही सोलापूर जेलमध्ये ट्रेनिंग दिलं. आम्ही आता कोल्हापूर जेलमध्ये ट्रेनिंग द्यायला जाणार आहोत. अशा वेगवेगळ्या जागी आणि आत्ताच्या प्रेझेंट कंडिशनमध्ये आम्ही ITIशी, बार्टी या संस्थेशी आणि जिल्हा परिषदेशी पूर्णपणे सहमत होतो की ज्यामुळे आम्ही हे ट्रेनिंग तळागाळापर्यंत पोहोचू शकू. तर सर, आपल्या या सगळ्या संस्थेमध्ये हा संपूर्ण भाग एक आलाच, पण दुसरा भाग म्हणून आणखीन आपण काही करतो का? हा प्रश्न अगदी अचूक विचारला, त्याबद्दल धन्यवाद. आम्ही सिनियर्सकरता महिन्याच्या दर सेकंड सॅटर्डेला आणि फोर्थ सॅटर्डेला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. आता वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम म्हणजे त्यामध्ये आम्ही 4 त्यांच्या हेल्थच्या पिलर समजतो. एक आहे त्यांचं फिजिकल फिटनेस, दुसरी गोष्ट आहे म्हणजे त्यांची सामाजिक फिटनेस, आणि तिसरी गोष्ट जी आहे ती स्पिरिच्युअल फिटनेस. आणि ह्या सामाजिक फिटनेसमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला वेगवेगळे कार्यक्रमाकरता लोक उपलब्ध होतात, डॉक्टर्स उपलब्ध होतात, तज्ज्ञ उपलब्ध होतात, आणि ह्या सगळ्यांचे आम्ही वेगवेगळे लेक्चर्स ठेवत असतो, ज्यामध्ये योगा शिकवणं किंवा ॲक्युप्रेशर शिकवणं किंवा फर्स्ट एड शिकवणं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथीज आहेत त्याचं इंट्रोडक्शन करून देणं. कारण काय होतं की बऱ्याचशा वेळेला घरगुती औषधं आपण विसरायला झालेलो आहोत, आणि हे लोक मग आम्हाला त्याची जाणीव करून देतात अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला त्यांच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये लक्ष घालायला पाहिजे. परवाच आमचा कार्यक्रम झाला मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय. आणि मानसिक स्वास्थ्य हे सगळ्यात मोठं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनप्रमाणे हेल्थ इज व्हॉट इज युअर मेंटल हेल्थ असं म्हटलं जातं, आणि हे आता सिनियर सिटीजन्सला अत्यंत लागू पडतं आहे. त्याचबरोबरीने त्यांना सुरक्षा कवच, आज जे सायबर क्राईम्स होत आहेत त्याच्याबद्दल आम्ही पोलिसांमार्फतसुद्धा त्यांना ट्रेनिंग देतो. आणि मेडिकली त्या लोकांना ज्या काही समस्या येतात त्यावर आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून निरूपण म्हणा किंवा उपदेशपर लेक्चर ठेवतो. तर सर, मला याच्यामध्ये विचारायला आवडेल, इतका साऱ्या गोष्टी केल्या जातात तेव्हा एक मोठ्या प्रमाणात खर्चही देखील होतो. प्रशासनाकडून यामध्ये काही मदत होते किंवा काही अपेक्षा आहेत, किंवा आणखीन तुमचे काही पुढे जाऊन काही प्रोजेक्ट्स आहेत की जेणेकरून प्रशासनाकडून किंवा इतर सर्व प्रेक्षक जे काही लोक आपल्याला बघत आहेत त्यांच्याकडून आपल्याला मदत करायची असेल लोकांना, तर ते करू शकतात का? या प्रश्नाला उत्तरं म्हणजे 4-5 उत्तरं द्यावी लागतील, एवढे तू पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. एनिवे, सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे विस्तार करणे. या गोष्टीकरता खूप आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि आत्ता आम्हाला नुकतंच तुरुंग कार्यालयाचे जे IG आहेत त्यांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे की पोलीस कर्मचारी व त्यांच्या परिवाराकरतासुद्धा हा कोर्स करा, तुम्ही राबवा, म्हणजे त्यांना पण याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर उपयोग होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही महाराष्ट्र सरकारला देखील विनंती करू इच्छितो की त्यांनी अशा प्रकारचा कोर्स सगळीकडे राबवावा, जेणेकरून आज जी बदलती परिस्थिती आहे सिनियर सिटीजन्स वर्सेस यंग पीपल टू हेल्प देम विल बिकम नॉट क्रिटिकल इन फ्युचर. त्यानंतरचा जो भाग आहे तुम्ही विचारलात की पैसे, येस, आम्ही डोनेशनवर असतो, कारण आमचा जो ATG, त्याच्यानंतर CSR सर्टिफिकेशन, त्यानंतर आम्ही टोटली धर्मदाय आयुक्ताकडे रजिस्टर्ड असल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, आणि आम्ही हे जे सगळं करतो हे सगळं डोनेशनवर असतं. बरेचसे
लोक या दृष्टिकोनातून याच्याकडे बघतात आणि आम्हाला त्याप्रमाणे डोनेशन देत असतात. खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत संवाद साधून. एक सीनियर सिटीजनला तर मदत होणारच आहे, पण अनेक तरुण पिढीला याच्यातून एक छोटासा व्यवसायाची त्यांना एक संधी मिळते आहे आणि खूप चांगली संकल्पना आहे. इथून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद.